Hello students, I am Anita Patil. Anikant Education Societies, Tuzaram Chaturchand College, Baramati. Subject: Environment Education and Water Security. Dear student, last lecture we started the second chapter, Ecosystems. In that we saw the first subtopic, Scope of Ecology. Second subtopic, structure and functions of ecosystems. And third subtopic, types of ecosystems. Today's lecture we will see the dynamics of ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 2 परिसंस्था याला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आत्तापर्यंत आपण परिस्थितिकीची व्याप्ती तसेच परिसंस्थेची रचना व कार्य तसेच परिसंस्थेचे प्रकार या उपघटकांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण परिसंस्थेची गतिशीलता म्हणजेच डायनॅमिक्स ऑफ इकोसिस्टीम हा उपघटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ इकोसिस्टीम याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे नॅचरल इकोसिस्टीम म्हणजेच नैसर्गिक परिसंस्था. नॅचरल इकोसिस्टीमचा पूर्ण आपण डीपमध्ये अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला सेकंड टाइप ऑफ इकोसिस्टीम इज मॅनमेड इकोसिस्टीम. इन दिस lecture, second type of ecosystem, man-made ecosystem, we will study. Next, we saw last lecture natural ecosystem. The example of natural ecosystem is pond ecosystem. Then components of pond ecosystem, in that abiotic components, biotic components, and pond ecosystem food chain. These points are saw last lecture. First, we will see man-made ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण परिसंस्थेचे प्रकार यामध्ये 2 प्रकारच्या परिसंस्था आहेत. पहिली परिसंस्था म्हणजेच नैसर्गिक परिसंस्था. यामध्ये आपण 2 प्रकारच्या परिसंस्थेचा एक अभ्यास करणार आहोत. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थेचा अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅनमेड इकोसिस्टीम म्हणजेच मानवनिर्मित परिसंस्था म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवनिर्मित परिसंस्था म्हणजे काय? तर व्हॉट इज मॅनमेड इकोसिस्टीम? इट इज अ सिस्टीम which is influenced by significant human interaction between living and non-living components. Then second is they do not possess self-regulating mechanism. Third, the cycling of nutrients is negligible. And fourth is the inputs are provided by human efforts. विद्यार्थी मित्रांनो, मानवनिर्मित परिसंस्था म्हणजे काय? तर सजीव व निर्जीव घटकांमध्ये जेथे लक्षणीय प्रमाणात मानवी हस्तक्षेप असलेली ही व्यवस्था असते. त्यामध्ये स्वनियमित कोणतीही यंत्रणा नसते. पोषक पदार्थांचे चक्रीकरण किरकोळ प्रमाणात असते. तसेच या परिसंस्थेत मानवी प्रयत्नांमुळे भर घातली जाते. पिकांची शेती, फळबागा इत्यादी मानवनिर्मित परिसंस्थेची उदाहरणे आहेत. म्हणजेच पहा, नैसर्गिक परिसंस्था ही निसर्गातच ह्या वेगवेगळ्या परिसंस्था तयार झालेल्या आहेत. याची एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. पॉन्ड इकोसिस्टीम म्हणजे तळे परिसंस्था
ही नैसर्गिक परिसंस्थेचं एक उदाहरण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं होतं पाठीमागच्या लेक्चरला. या नैसर्गिक परिसंस्था निसर्गातच तयार झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत त्याचा घटकांचा आपण अभ्यास केलेला आहोत. म्हणजेच अजैविक जैविक घटकांपासून या परिसंस्था बनलेल्या असतात. देन सेकंड पार्ट इज नेक्स्ट पार्ट of this chapter is dynamics of ecosystems. डायनॅमिक्स ऑफ इकोसिस्टीम म्हणजेच काय, तर परिसंस्थेची गतिशीलता. इन दिस इकोसिस्टम्स द फ्लो ऑफ एनर्जी अँड मॅटर फ्रॉम वन कंपोनंट टू अदर कंपोनंट इज कॉल्ड इट्स डायनॅमिक्स. म्हणजेच पहा, एखाद्या परिसंस्थेत एका घटकाचे दुसऱ्या घटकाकडे होणारे ऊर्जेचे वहन, पदार्थाच्या वहनाला परिसंस्थेची गतिशीलता असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या परिसंस्थेत एका घटकांकडून दुसऱ्या घटकाकडे होणारे ऊर्जेचे वहन यालाच काय म्हटलं जातं, तर परिसंस्थेची गतिशीलता असे म्हणतात. मीन्स इन दिस इकोसिस्टम्स the flow of energy and matter from one component to the other component it called inputs dynamics. It is also called as functions of ecosystems. The nutrients and minerals work through cycles between the biotic and abiotic components of the ecosystem. The energy transfer in the ecosystem is unidirectional and it never returns back to the source. For example, sun. म्हणजेच पहा, पोषक पदार्थ व खनिजे परिसंस्थेच्या सजीव व निर्जीव घटकांच्या दरम्यान पुनराभिसरित होत असतात. परिसंस्थेत ऊर्जेचे वहन हे एकाच दिशेने असते व ती स्रोतांकडे कधीही परतत नाही. उदाहरणार्थ सूर्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पार्ट ऑफ इकोसिस्टीम इज द डायनॅमिक्स ऑफ इकोसिस्टीम कॅन बी एक्सप्लेन्ड अंडर द फॉलोइंग हेड्स. म्हणजेच पहा, परिसंस्थेची गतिशीलता हे खालील शीर्षकांच्या आधारे स्पष्ट करता येईल. म्हणजेच परिसंस्थेची गतिशीलता जी आहे ती आपल्याला स्पष्ट करताना कोणकोणत्या शीर्षकांचा आधार घ्यावा लागतो, तर त्याच्यामध्ये पहा, फर्स्ट इज फूड चेन, सेकंड इज फूड वेब, थर्ड इज ट्रॉपिक लेवल्स, फोर्थ इज एनर्जी फ्लो, फिफ्थ इज इकोलॉजिकल पिरामिड्स अँड सिक्स्थ इज बायोजिओकेमिकल सायकल. म्हणजेच अन्नसाखळी, अन्नजाळे, पोषणांचे स्तर, ऊर्जेचा प्रवाह, पर्यावरणीय मनोरा, जैवभूरासायनिक चक्र. या वेगवेगळ्या शीर्षकांच्या आधारे आपल्याला परिसंस्थेची गतिशीलता स्पष्ट करता येईल. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज फूड चेन. द ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम द सोर्स ऑफ प्रोड्युसर्स मीन्स ग्रीन प्लांट्स टू कंज्युमर्स फ्रॉम अ फूड चेन. म्हणजेच पहा, उत्पादक म्हणजेच हिरव्या वनस्पती, स्रोतापासून भक्षकांपर्यंत होणाऱ्या अन्न ऊर्जेच्या संक्रमणास अन्नसाखळी म्हणतात. म्हणजेच द ट्रान्सफर ऑफ फूड एनर्जी फ्रॉम द सोर्स टू कंज्युमर्स फ्रॉम अ फूड चेन. ग्रीन प्लांट्स इन द फूड चेन ऑक्युपाय द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, that is producers. The herbivores that eat the plants occupy second trophic levels, that is primary consumers. The carnivores that eat the herbivores occupies third trophic level, that is secondary consumers, and occasionally even a fourth trophic level, that is tertiary consumers. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो,
अन्नसाखळीमध्ये हरित वनस्पती म्हणजेच उत्पादक म्हटलं जातं. हरित वनस्पतींना, हिरव्या वनस्पतींना पहिल्या पोषण स्तरावर असतात त्या. वनस्पती खाणारे शाकाहारी प्राणी म्हणजेच प्राथमिक भक्षक हे दुसऱ्या पोषण स्तरावर असतात. नंतर शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, भक्षक म्हणजेच कंज्युमर्स, हे तिसऱ्या आणि कधीकधी चौथ्या पोषक स्तरावर असतात. निसर्गामध्ये चराऊ अन्नसाखळी, परजीवी अन्नसाखळी, मृतोपजीवी अन्नसाखळी अशा 3 प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात. In nature, 3 types of food chain have been distinguished, namely grazing food chain, parasitic food chain and detritus food chain. First we will see the grazing food chain. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की चराऊ अन्नसाखळी म्हणजे काय. म्हणजेच अन्नसाखळीचे 3 प्रकार आहेत. यामध्ये पहिली जी अन्नसाखळी आहे ती म्हणजे ग्रेजिंग फूड चेन म्हणजे चराऊ अन्नसाखळी. नंतर दुसरी जी आहे अन्नसाखळी परजीवी अन्नसाखळी. तिसरा जो अन्नसाखळीचा प्रकार आहे तो म्हणजे मृतोपजीवी अन्नसाखळी. पहिल्यांदा आपण पाहूयात चराऊ अन्नसाखळी म्हणजे काय. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज ग्रेजिंग फूड चेन. दिस food chain starts from green plants, goes through herbivorous and terminates in carnivorous. म्हणजेच ही अन्नसाखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन शाकाहारीमधून जाऊन मांसाहारी जीवांपाशी संपते. म्हणजे या इथं फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की ही जी अन्नसाखळी आहे ती हिरव्या वनस्पतींपासून सुरू होते आणि कुठे जाऊन संपते तर ती मांसाहारी जीवांपाशी संपते. मीन्स दी photosynthetic organism synthesize their food from inorganic elements in the presence of sunlight. Hence they are called producers. म्हणजेच पहा, जे सजीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने असेंद्रिय पदार्थापासून त्यांच्या अन्नाची निर्मिती करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. म्हणजेच दी फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम सिंथेसाइज देअर फूड फ्रॉम इनऑर्गॅनिक एलिमेंट्स इन दी प्रेझेन्स ऑफ सनलाइट. हेन्स दे आर कॉल्ड प्रोड्युसर्स. दी प्रोड्युसर्स आर इटन बाय herbivorous animals. Thus, herbivorous animals are called primary consumers. Primary consumers or herbivores are eaten by secondary consumers called carnivores. Thus, this type of food chain depends on autotrophs as primary producers. म्हणजेच पहा, उत्पादकांना शाकाहारी प्राणी खातात म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. प्राथमिक भक्षकांना दुय्यम भक्षक खातात. त्यामुळे या प्रकारातील अन्नसाखळ्या या स्वयंपोषीवर अवलंबून असतात. इथे पहा, तुम्ही पाहू शकता की सोलार एनर्जी नंतर म्हणजेच हिरव्या वनस्पतींचा सोर्स जो आहे तो सोलार एनर्जी आहे, फूड सोर्स. नंतर म्हणजेच प्रोड्युसर्स म्हणजे हिरव्या वनस्पती. नंतर इथे दाखवलेलं आहे बघा, प्रायमरी कंज्युमर्स कोणकोणते आहेत. ग्रासहॉपर आहे. नंतर इथे सेकंडरी कंज्युमर्स फ्रॉग, स्नेक आणि टर्शरी कंज्युमर्स. ही आहे ती प्रायमरी फूड चेन. तुम्ही स्कूलला असतानाच याचा स्टडी केलेला आहे. आणि नंतर इथे डिकम्पोजर्स जे आहेत ते तुम्हाला माहीतच आहे की फंगाय म्हणजेच काय, बुरशी. हे जे असतात ते मृतोपजीवी जे असतात प्राणी त्यांचं विघटन करण्याचं काम हे कोण करत असतं तर फंगाय म्हणजेच बुरशी. त्यांनाच काय म्हटलं जातं तर डिकम्पोजर्स, जे विघटनाचं डिकम्पोजिशनचं काम हे
करत असतात. देन next is food chains in different ecosystem. You see here, this is figure of food chains in different ecosystems. In that you see here grasshopper, lizard, hawk. Then grass, hare, snake, hawk. नंतर phytoplanktons, zooplanktons, fishes, kingfisher. Green plants, spotted deer, tiger. Then organic inorganic substances, decomposers, dead bodies. म्हणजेच लास्ट लेक्चरला मी तुम्हाला जी फूड चेन जे नॅचरल इकोसिस्टीममध्ये हे जे बायोटिक अबायोटिक कंपोनंट्स आहेत, जे नॅचरल इकोसिस्टीम made up of two types of components, in that biotic components and abiotic components, and these are a figure of food chains in different ecosystem. म्हणजेच हे अन्नसाखळी जी आहे ती विविध परिसंस्थेतील ह्या अन्नसाखळ्या आहेत. देन नेक्स्ट इज different types of food chains. In that first is grazing food chain, then parasitic food chain, then third is detritus food chain. म्हणजेच मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 3 प्रकारच्या फूड चेन आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या ग्रेझिंग फूड चेनबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे, म्हणजेच चराऊ अन्नसाखळी याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. देन सेकंड फूड चेन इज पॅरासिटिक फूड चेन. म्हणजेच काय तर परजीवी अन्नसाखळी. परजीवी अन्नसाखळी म्हणजे काय तर पॅरासिटिक फूड चेन. दिस फूड चेन goes from large organism to smaller ones without killing the host organism. For example, large number of lice live on herbivore as ectoparasites. म्हणजेच पहा की परजीवी अन्नसाखळी म्हणजे काय तर ही अन्नसाखळी मोठ्या जीवांकडून छोट्या जीवांकडे कोणालाही हानी न पोहोचवता सरकते. उदाहरणार्थ लाईस म्हणजे काय उवा अनेक जीवांवर बाह्य परजीवी म्हणून जगतात. देन थर्ड टाईप ऑफ फूड चेन इज डिट्रिटस फूड चेन. डिट्रिटस फूड चेन म्हणजेच मृतोपजीवी अन्नसाखळी. The food chain starts from dead organic matter of decaying plants and or animals, bodies, organisms, and then to detritus feeding organism and their predators, which is known as detritus food chain. म्हणजेच पहा मृतोपजीवी अन्नसाखळी म्हणजे काय तर ही अन्नसाखळी विघटन होणाऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या शरीराच्या मृतसेंद्रिय पदार्थापासून सुरू होऊन सूक्ष्मजीव आणि पुढे मृत शरीरावर जगणाऱ्या जीवांपर्यंत आणि त्याच्या परभक्षकापाशी समाप्त होते, म्हणून त्याला मृतोपजीवी अन्नसाखळी म्हणतात. म्हणजेच पहा ही अन्नसाखळी जी आहे ती विघटन होणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत प्राण्यांच्या सेंद्रिय पदार्थापासून सुरू होते आणि नंतर सूक्ष्मजीव आणि मृत शरीरावर जगणाऱ्या जीवांपर्यंत म्हणजेच मृतोपजीवी त्यांच्या परभक्षकापाशी समाप्त होते, म्हणून या अन्नसाखळीस मृतोपजीवी अन्नसाखळी असे म्हणतात. मग याची उदाहरणं काय आहेत तर कोणकोणती आहेत तर फॉर एक्झाम्पल डेड अँड ड्राईंग लीव्स इन फॉरेस्ट आर ब्रोकन इनटू स्मॉलर पीसेस बाय सॉइल ॲनिमल्स सच ॲज beetles, ants, earthworms, on which fungi and bacteria acts to produce soil nutrients. Some of these soil animals are used food by secondary consumers like birds, frogs, and
लिझार्ड्स. म्हणजेच उदाहरणार्थ जंगलातील वाळलेल्या पाणी, नंतर बिटल, गांडूळ हे प्राणी लहान लहान तुकडे करत असतात. म्हणजे जंगलातील वाळलेल्या पानांचे मुंग्या, बिटल, गांडूळ हे प्राणी काय करतात, त्याचे लहान लहान तुकडे करतात. त्यावर बुरशी व जीवाणू प्रक्रिया करतात. त्यामधून मातीत पोषक द्रव्ये तयार होतात. त्यापैकी काही मातीतील प्राण्यांचा अन्न म्हणून म्हणजेच द्वितीय भक्षक म्हणून उपयोग करतात. उदाहरणार्थ पक्षी, बेडूक, पाल. म्हणजेच यालाच काय म्हटलं जातं तर मृतोपजीवी अन्न साखळी, मीन्स detritus food chain. These are the 3 types of food chain. First is grazing food chain, second is parasitic food chain, third is detritus food chain. म्हणजेच अन्नसाखळीचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये चराऊ अन्नसाखळी, परजीवी अन्नसाखळी आणि तिसरी कोणती आहे तर मृतोपजीवी अन्नसाखळी. Then next heads of ecosystem is food web. Many food chains exist in an ecosystem. परिसंस्थेमध्ये अनेक अन्नसाखळ्या असतात. But these food chains are not independent of each other. The producers are eaten by variety of insects, birds, mammals, and fishes. These first order consumers are eaten by predators. In grassland ecosystem, grass is eaten by herbivores such as hare, which will be eaten by snake, which will be eaten by eagle. Organisms are called consumers, and those that obtain energy from dead organisms are called decomposers. म्हणजेच पहा, परिसंस्थेची गतिशीलता आपण 2 शीर्षक पाहिले. त्याच्यामध्ये फूड चेन पाहिला आपण, नंतर फूड चेनचे प्रकार पाहिले. नंतर पुढचं जे शीर्षक आहे परिसंस्थेचं ते अन्नजाळे म्हणजेच फूड वेब. परिसंस्थेमध्ये अनेक अन्नसाखळ्या असतात, पण त्या स्वतंत्र नसतात. म्हणजेच परिसंस्थेत एक जीव दुसऱ्या जीवांवर पूर्णतः कधीच अवलंबून नसतो. म्हणजेच पहा, उत्पादक अनेक कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, मासे यांच्याकडून व काही प्राणी हे अनेक परजीवीकडून भक्षण केले जातात. एखाद्या परिसंस्थेत ससा, गवत भक्षण करेल, साप ससा भक्षण करेल आणि घुबड साप भक्षण करेल. पण काही वेळा घुबड सापाचे भक्षण न करता थेट ससा भक्षण करतो. अशा वेळेला किंवा अशा पद्धतीचे परस्पर संबंध संपूर्ण समूहातील प्रत्येकाला परस्परांशी जोडून ठेवतात. अशा पद्धतीने अन्नसाखळ्या परस्परांना जोडल्या जातात. गुंतागुंतीच्या परस्पर निगडीत अन्नसाखळ्यांना अन्नजाळे म्हणतात. अशा पद्धतीने अन्नजाळे पारिस्थितिकी व्यवस्थेचे स्थैर्य कायम ठेवते. यालाच काय म्हटलं जातं तर अन्नजाळे असं म्हटलं जातं. देन इथे पहा फूड वेब दाखवलेली आहे. या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की आता मी सांगितलं तुम्हाला की परिसंस्थेत एक जीव दुसऱ्या जीवांवर पूर्णतः कधीच अवलंबून नसतो. इथे दाखवलेलं आहे कोण कोण कुणावरती आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी अवलंबून आहे. म्हणजे ग्रीन प्लांट कोण खात आहे इथे दाखवलेलं आहे. गोट आहे, रॅबिट, रॅट. नंतर रॅटला कोण खात आहे, जॅकल खातो आहे. नंतर इथे रॅटला इथे कोण खाते ते वाईल्ड कॅट. देन आऊल, स्नेकला कोण खाते काईट.
देन गोटला कोण खात आहे तर लायन. अशा पद्धतीनं ही जी फूड वेब दाखवलेली आहे. म्हणजे परिसंस्थेमध्ये अशा अनेक अन्नसाखळ्या बनून असतात आणि त्या अनेक अन्नसाखळ्या एकत्रितपणे हे फूड वेब बनत असते. म्हणजेच अनेक अन्नसाखळ्या मिळून ही फूड वेब बनत असते. देन सेकंड पार्ट इज एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. म्हणजेच परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जा वहन. परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जावहन म्हणजेच काय तर एनर्जी कॅन बी डिफाइन्ड ॲज द कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क. द सोलार रेडिएशन is the primary source of energy for all organisms, which passes through the different trophic levels. Organisms that can fix energy from inorganic sources into organic molecules are called autotrophs. Organisms that cannot obtain energy from abiotic sources but depend on energy-rich organic molecules, which is synthesized by autotrophs, are called heterotrophs. Those organisms that obtain energy from living organisms are called consumers, and those that obtain energy from dead organisms are called decomposers. The movement of energy in an ecosystem is termed as the energy flow in nature. म्हणजेच पहा परिसंस्थेमध्ये होणारे ऊर्जावहन जे आहे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. आपण जे काम करतो आणि आपली जी क्षमता आहे काम करण्याची त्यालाच काय म्हणतो आपण ऊर्जा म्हणजेच एनर्जी. सर्व पोषण स्तरांवरील जीवांसाठी सौर किरणे हा प्राथमिक ऊर्जेचा स्रोत आहे. असेंद्रिय पदार्थांमधून सेंद्रिय रेणूमध्ये ऊर्जा खिळवून ठेवू शकणाऱ्या जीवांना स्वयंपोषी म्हणतात. ज्या जीवांना अजैविक स्रोताकडून ऊर्जा प्राप्त करता येत नाही तर ते स्वयंपोषी जीवांना संश्लेषण केलेल्या ऊर्जायुक्त सेंद्रिय रेणूंवर अवलंबून असतात. त्यांना काय म्हटलं जातं तर परपोषी म्हटलं जातं. जे जीव सजीव जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना भक्षक व जे मृत जीवांकडून ऊर्जा प्राप्त करतात त्यांना विघटक असे म्हणतात. म्हणजेच डिकम्पोजर्स असं म्हटलं जातं. परिसंस्थेतील ऊर्जावहन हे निसर्गात ऊर्जा प्रवाहांच्या स्वरूपात असते. म्हणजेच पहा इथे दिलेलं आहे The producers absorb and convert solar energy into plant material. म्हणजे सौर ऊर्जा शोषून तिचे रूपांतर उत्पादक वनस्पतीत करतात. Then second is the energy converted into biomass is used by consumers. म्हणजेच भक्षकांकडून अशा परावर्तित झालेल्या ऊर्जेच्या रासायनिक स्वरूपांचा उपयोग. Then third is the total input of energy in the form of food is used for day-to-day activities and biomass. अन्नाच्या स्वरूपात आत आलेली ऊर्जा रोजच्या दैनंदिन कामासाठी व जैव वस्तुमानासाठी वाढवण्यासाठी वापरली जाते. Then fourth is the loss of energy occur through respiration, heat excretion. म्हणजेच काय तर श्वासोच्छ्वास उष्णता उत्सर्जन इत्यादीद्वारे होणारी हानी. देन फिफ्थ इज द ग्रॉस नेट प्रोडक्शन म्हणजेच एकूण उत्पादकता. तर हे काय आहेत हे काय पाहिलं आपण तर परिसंस्थेतील ऊर्जावहन हे निसर्गात
ऊर्जा प्रवाहाच्या स्वरूपात असते. म्हणजेच the movement of energy in an ecosystem is termed as the energy flow in nature. म्हणजेच पहा, about 23% of incoming solar energy is absorbed in the atmosphere by water vapors, dust and ozone, and 48% passes through the atmosphere and is absorbed by the surface. Thus, about 71% of the total incoming solar energy is absorbed by the earth system. म्हणजेच पहा, सुमारे 23% सौर ऊर्जा ही वातावरणातील पाण्याचे बाष्प, धूळ, ओझोनद्वारे शोषली जाते, तर 48% वातावरणातून पृष्ठभागावर येऊन तिथे शोषली जाते. अशा पद्धतीने एकूण प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 71% ऊर्जा ही पृथ्वीवरील व्यवस्थेत शोषली जाते. However, plants do not absorb all incoming sunlight and do not convert all harvested energy into biomass, which results in an overall photosynthetic efficiency of 3 to 6% of total solar radiation. It means very small amount of sunlight reaching the earth's atmosphere is used in photosynthesis. The plants synthesize food in the form of carbohydrates, that is a form of chemical energy. This chemical energy of carbohydrates is used as a food for herbivores. In the food chain or food web, there is transfer of both the matter of energy in the living world. The transfer of energy is never 100%. The green plants trap solar energy and convert it into chemical energy. They are the producers. They use some amount of energy for their own life processes. Therefore, only a small portion of the energy trapped by the producers is available to primary consumers. Animals move from place to place, so they require more energy. Therefore, they transfer less amount of energy to the next trophic level. म्हणजेच पहा की वनस्पतीमध्ये येणारी जी सौर ऊर्जा आहे ती सर्व सौर ऊर्जा वनस्पती शोषून घेत नाहीत आणि सर्व ऊर्जा जीववस्तुमानात रूपांतरित करत नाहीत. परिणामी काय होतं तर एकूण सौरकिरणांच्या 3 ते 6% पर्यंत प्रकाश संश्लेषणासाठी कार्यक्षमता वापरतात. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी फारच थोड्या प्रकाशाचा वापर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी होतो. वनस्पती या कर्बोदकांच्या स्वरूपात म्हणजेच रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात अन्नाचे संश्लेषण करतात. रासायनिक ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात सजीवांकडे पाठवली जाते. अन्नसाखळी किंवा अन्नजाळ्यात पदार्थ व ऊर्जा दोघांचेही वहन होते. म्हणजेच पहा, ऊर्जा वहन कधीही 100% होत नसते. हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात, म्हणून ते उत्पादक आहेत. ऊर्जेचा काही भाग त्यांच्या स्वतःच्या जीवन प्रक्रियांसाठी वापरण्यात येतो. काही प्रमाणात उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जेची हानी होते. म्हणूनच उत्पादकांनी साठवलेल्या ऊर्जेपैकी थोडाच हिस्सा प्राथमिक भक्षकांना उपलब्ध होतो. प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सारखे फिरत असल्यामुळे त्यांना अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे ते पुढील पोषण स्तरांवर
कमी ऊर्जा हस्तांतरित करतात. म्हणजेच पहा, ॲट एव्हरी ट्रॉपिक लेवल a considerable amount of energy is lost to the surrounding in the form of heat. The amount of energy available to the next higher level is only 10%. Even decomposition of organic matter carried out by microbes is responsible for release of energy. Thus, most of the solar energy trapped by the green plants goes to the atmosphere in the form of heat, but this heat energy never returns to the sun. Energy transfer is therefore never in the reverse direction. म्हणजेच पहा, सूक्ष्म जंतूकडून सेंद्रिय पदार्थांचे होणारे विघटन उष्णतेच्या उत्सर्जनास जबाबदार असते. त्यामुळे वनस्पतींनी शोषून घेतलेली जी सूर्याची उष्णता आहे ती सौर ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वातावरणात परत जाते. पण ही उष्णता परत सूर्याकडे जात नाही. त्यामुळे काय होतं, ऊर्जा हस्तांतरण हा एकदिशीय व्यवहार आहे. म्हणजेच पहा, प्रत्येक पोषण स्तरांवर उष्णतेच्या स्वरूपात सभोवतालची बरीच ऊर्जेची हानी होत असते आणि मग पुढच्या स्तराला फक्त 10% ऊर्जा ही उपलब्ध होत असते. मग जे सूक्ष्म जंतू असतात त्यांच्याकडून सेंद्रिय पदार्थांचे होणारे विघटनसुद्धा उष्णतेच्या उत्सर्जनास जबाबदार असते. म्हणजेच वनस्पतींनी शोषून घेतलेली जी सौर ऊर्जा आहे ती उष्णतेच्या स्वरूपात वातावरणात परत जाते, ती परत सूर्याकडे जात नाही. स्टुडंट, हिअर वी स्टॉप. नेक्स्ट लेक्चर वी विल सी द इकॉलॉजिकल पिरॅमिड, म्हणजेच पर्यावरणातील मनोरे, अँड द पिरॅमिड ऑफ एनर्जी and ecological succession. Here we stop today. Thank you very much. Stay home, stay safe.